विविधतामध्ये एकता आणि ह्या छोट्याशा हॉलमध्ये आपल्याला एका संपूर्ण भारत देशाचं दर्शन होत आहे. हे बघून खरोखर मला आनंद होतो. त्यांनी सुद्धा मंचावर सबसे पहले तो मैं शुक्रिया अदा करता हूँ ईश्वर का कि हमने दीप दी कि मोहब्बत बांटने की, प्रेम बांटने की एक हमने छोटी सी कोशिश की. इट वॉज अवर कॉल, लेकिन लुक एट द सपोर्ट. ये आप लोगों की इसकी तारीफ करने सर्वच पाहुणे हे प्रमुख पाहुणे आहेत, परंतु आपल्यातील काही ज्येष्ठ मंडळी ज्यांना आपण आज विशेष भाषा द्वेष सारे संपू दे, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा. आणखी एकदा विनंती करतो की माननीय नरेंद्र वानखेडे साहेबांचे स्वागत करावे. उमैर अहमद खान सर यांना विनंती करतो की त्यांनी आजचा हा कार्यक्रम आपल्याला एकत्र आणतो आणि आपले बंध अधिक दृढ करतो आणि समाजात सौहार्द निर्माण करण्यास मदत करतो. हाच याचा मुख्य हेतू आहे. ये हम सब की जिम्मेदारी है कि हम इसके अंदर अपना अपना योगदान दें. आज हम हर आदमी की जिम्मेदारी है कि हम अपने देश के हित में सोचें, उसके बारे में जाने और लोगों को उससे आगाह करें. मैं बहुत ज्यादा न कहते हुए जमात इस्लामी हिंद का शुक्रिया अदा करता हूं कि वो इस तरह के प्रोग्राम अरेंज करती है. मैं आखिर में ये शेर के साथ के सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसकी, ये गुल सिता हमारा.
वाद, धर्माबद्दल वाद असतील, जातीबद्दल वाद असतील, काही ना काही कारणास्तव ते वाढत चाललेत आणि त्याचा काहीतरी एक आपल्या समाजामध्ये जो काही ताणाबाण आहे तो कसा विस्कटेल याचे काहीतरी वेगळेच प्रयत्न चालू असतात आणि ते सगळे प्रयत्न आणून पाडण्यासाठी जे आपण सर्वजण इथे एकत्रित आलो आहोत, यांनी ही खात्री पटते की नक्कीच खामगाव शहरामध्ये किंवा खामगाव विभागामध्ये कोणत्याही प्रकारचं असं जर कार्य कोणी करत असेल तर नक्कीच तो यशस्वी होऊ देणार नाही याची खात्री आपल्या सर्वांना इथे बघून मला होत आहे. आपल्या पुढे जे मंचावर मान्यवर उपस्थित आहेत श्री वाजिद अली साहेब, जे नाशिकवरनं इथे उपस्थित आहेत, त्यासोबतच आताच शेखरभाऊ पुरोहित गेले, मुन्नाभाऊ पुरवार असतील, संजूभाऊ शिंगारे, रवींद्र चिकेजी, पुरुषोत्तम खेडेकरजी व सर्व मान्यवर यांनी अतिशय महत्वाची एक गोष्ट इथं मांडली, ती म्हणजे सोशल मीडिया. आपल्याला माहिती आहे आपल्या देशामध्ये विविध जाती, विविध धर्माची लोक राहतात आणि ज्या पद्धतीचा सोशल मीडिया आज आहे, ज्या पद्धती जमात इस्लामीचा मानस असा असतो की सर्वांना हे कळून चुकलं पाहिजे की ही ईद कशासाठी होती, प्रेषित परिचय कशासाठी आहे, आणि मग साऱ्यांनी समज घेऊन गैरसमज टाळून चांगला भान ज्ञान घेऊन अज्ञान टाळून तसं सर्वांना समेत जाता येईल हा ध्यास घेऊन जीवनात आपल्याला वाटचाल करायची आहे. तर या निमित्ताने हे कार्यक्रम जमात इस्लामी ठेवत असते. ईद बद्दल थोडंसं सांगू इच्छितो किंवा रमजानाबद्दल सांगू इच्छितो की हा तो ईद मिलन 21 मार्चला झाला आणि तत्पूर्वी 30 महिन्याचे रोजे झाले. तर याची सुरुवात कुठून झाली, का झाली आणि त्याचं महत्व काय, तर 1415 वर्षापूर्वी पंतोतन 610 इसवी सन ते 632 इसवी सन 23 वर्षाच्या काळात आपल्या सर्वांचा निर्माता, मालक, पालक, शासक, सर्वे सर्व सर्वज्ञ अल्लाह, ईश्वर, गॉड, भगवान नाव काही द्या, पण तो निर्माता किंवा फुलेप्रमाणे निर्मिक, त्याने क्रिएटर, त्यांनी जो मार्गदर्शन दिलेलं आहे अंतिम पवित्र ग्रंथ कुराण, तो 23 वर्षाच्या काळात अवतरित झाला जगाच्या 2 मोठ्या शहरांमध्ये, मक्का आणि मदिना. जवळजवळ अर्धा भाग मक्का आणि मदिना शहरात